नंदेकडे येऊन चुलीवरती झणझणीत मटण मी कसं केलंय ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज वेगळं किचन दिसतंय, वेगळं घर दिसतंय. तर मी कुठे आली आहे? मी आली आहे माझ्या नंदेकडे. माझ्या भाच्याचा वाढदिवस होता, सो आम्ही आलेलो आहोत. आणि आम्ही येऊन रात्री इथे मस्त पोपटीचा बेत केला आहे, पोपटी पार्टी केलेली आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केला आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर बघा. आणि इकडे आली आणि आमचं मस्त असं चुलीवरचं मटण आज करणार आहेत आम्ही इथे आल्यावर. ताईंकडे मस्त चूल आहे, असं शेत आहे, सगळं असं गावचं घर. सो इथे अशी छान अशी मज्जा येते. गावी आल्यावर किती मज्जा येते तुम्हाला माहिती आहे. सो आता काय काय मटण आमचा येतोय, सगळी गेल्यात वाड्याला बाजार करायला, काय काय आणायला. तोपर्यंत मी मसाला रेडी करते. तर इथे तुम्ही पाहू शकता, सुक्या खोबऱ्याच्या भाजलेल्या 2 वाट्या घेतलेल्या आहेत. दालचिनी, अद्रक, कोथिंबीर आणि जिरं. त्यानंतर गॅसवर दोन्ही साईडला 2 कांदे असे छान खरपूस भाजून घेतले. जे सुकं खोबरं भाजलेलं होतं त्याला बारीक त्याचे काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, लसूण आहे माझ्याकडे, जिरं आहे, अद्रक आहे आणि कोथिंबीर आहे. हे सगळं आपण मिक्सरमध्ये आता बारीक पेस्ट करून घेणार आहोत. दालचिनीसुद्धा खूप मोठी होती, सो तिला मी अशी तोडून बारीक केली, म्हणजे मिक्सरला बारीक व्हायला वेळ लागणार नाही. दोन्ही साईडला गॅसवर जे कांदे छान भाजले त्याचे आपण साल काढून घेणार आहोत आणि ह्या सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहोत. मिक्सरचं भांडं छोटं आहे आणि साहित्य जास्त आहे, म्हणून आपण मिक्सर 2 वेळा लावणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा, पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सगळं छान लक्षात येईल. साहित्य जेवढं दाखवलं आहे तेवढंच घेतलेलं आहे. फक्त आता आपण मिक्सर 2 वेळा वापरणार आहोत. एक्स्ट्रा साहित्य काही घेणार नाही आहेत. फक्त गरम मसाले फोडणीला घेणार आहोत. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. आता तुम्ही हा पाहू शकता, मसाला छान असा बारीक पेस्ट अशी झालेली आहे. जितकं बारीक होणार तितका तुमचा रस्सा असा छान होणार. या सगळ्या मसाल्याची जेवढी बारीक पेस्ट होते ना, ती रस्स्यामध्ये छान अशी मिक्स होते आणि त्यामुळेच आपला रस्सा असा टेस्टी होतो. तर आता तुम्ही पाहू शकता, जेवढं साहित्य तुम्हाला आधी दाखवले तेच आहे. फक्त आपलं 2 टाईम मी मिक्सर लावणार आहे. भांडा छोटा आहे. दोन्ही वेळा जरी मी हा मसाला वेगवेगळा तयार केला, पण मसाला रेडी झाल्यानंतर एका भांड्यामध्ये त्याला एकत्रच मिक्स करणार आहे. जसं आधी खोबरं मी बारीक पेस्ट करून घेतली, अद्रक, लसूण आणि आता कोथिंबीर घेतली आहे, कांदा घेतलं आहे पुन्हा. पण हे मिश्रण मी एकत्र आधी फोडणी देण्याच्या आधी एकत्र छान मिक्स करून घेणार आहे आणि मग फोडणीला ह्याचा वापर करणार. मटण करण्याच्या भरपूर पद्धती आहेत. ही पद्धतसुद्धा तुम्ही एकदा ट्राय करा. खूप छान मटण होणार आहे. असा झणझणीत चुलीवरचा मटणाचा रस्सा आपला होणार आहे. व्हिडिओ बघण्याच्या नादात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण हे छान मटण इथे वॉश करून घेणार आहोत. सगळी तयारी आपली झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. मटणाच्या भाजीला लागणारे सगळे साहित्य, म्हणजे तयार केलेला मसाला, आपले गरम मसाले, सगळं मी चुलीच्या जवळ आणून ठेवलेलं आहे. तेल, पाणी सगळंच, म्हणजे आता आपल्याला फोडणी द्यायला सोपं जाईल. छान जाळ पेटलेली आहे, त्यावरती पातेलंसुद्धा ठेवलेलं आहे. पातेल्याला लेव लावलेली आहे, म्हणजेच राखाडी अशी पाण्यामध्ये मिक्स करून पातेल्याच्या भोवती बाहेर लावलेली आहे, म्हणजे भांडं आपलं काळं पडायला नको. आणि आता तुम्ही पाहू शकता, पातेलं छान तापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी फोडणीसाठी तेल ॲड करते. जाळ छान पेटल्यामुळे पातेलं छान तापलं, तेलसुद्धा आपलं लगेच पटकन तापलेलं आहे. आता फोडणीसाठी मी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते. मसाल्यामध्ये आपण दालचिनी घेतलीच होती, पण आता फोडणीला पुन्हा थोडी दालचिनी घेणार आहोत. तेजपत्ता घेतला आहे, दगडफूल घेतला आहे, हिरवी वेलची घेतलेली आहे, 4 ते 5च वेलदोड्या आहेत, 1 दगडफूल आहे, 3 तेजपत्त्याची पानं आहेत, 1 जावित्री फळ आहे,
काळे मिरी 2 आणि 2 लवंगा इतकंच खडा मसाला घेतलेला आहे मी. गरम तेलात छान खडे मसाले घातल्यानंतर मसाले असे छान तडतडल्यानंतर 2 ते 3 मोठ्या कांद्यांचे काप आपण आता तेलामध्ये छान शिजून घेणार आहोत. छान असा गोल्डन कलर येईपर्यंत मी तेलामध्ये कांद्याला परतवून घेतला आहे. कांदा असा मऊ पडल्यानंतर तयार केलेला मसाला मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. तयार केलेला बारीक मसाला आपण 2 ते 3 मिनटं मस्त जाळ बारीक करायची आहे, कमी करायची आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. चुलीची जाळ जर जास्त झाली तर आपला मसाला करपण्याची शक्यता असते. सो जाळ मी थोडी बाहेर काढली आहे, कमी केलेली आहे. आणि आता तेलावर असं छान तेल सुटेपर्यंत मी असं मसाला भाजून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटेपर्यंत मसाला मी भाजून घेतलेला आहे छान असा. आता आपण ह्यामध्ये घरचे मसाले शिजून घेणार आहोत. तर लाल तिखटचा मी सुरुवातीला वापर करणार आहे. 4 चम्मच लाल मसाला मी घेतलेला आहे. हळद व गरम मसाले, धना पावडर ह्याचा वापर मी नंतर करणार आहे, कारण आधी केलं तर जळून जाईल. म्हणून आधी लाल तिखट या मसाल्यावर छान मी भाजून घेणार आहे तेलासोबत. आता इथे तुम्ही पाहू शकता मी हळद घेतलेली आहे, धना पावडर घेणार आहे, त्यानंतर गरम मसाला सुद्धा मी घेणार आहे. छान मसाले तेलावरती परतवून घेतल्यानंतर आता मी याच्यामध्ये काय ॲड करते तुम्ही पाहू शकता. तर दुसरं काय नाही, फक्त एक स्वच्छ टॅमॅटो धुवून घेतला आहे, कट करून त्याची बारीक मिक्सरला प्युरी करून घेतलेली आहे आणि ती आता मसाल्यामध्ये मी मिक्स करून छान परतवून घेत आहे. आता या मसाल्यामध्ये आपण जो मटण आणला आहे, जो धुवून घेतला आहे, स्वच्छ कट करून घेतला आहे, पाणी गाळून घेतलेलं आहे, त्याला आता आपण या मसाल्यामध्ये ॲड करणार आहोत. पाण्याचा वापर न करता फक्त मसाल्यावरच त्याला आता छान तेल सुटेपर्यंत असं परतवून घेणार आहोत. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला केला, टॅमॅटोची प्युरी केली, त्यामध्येच आपण पाणी ॲड करून छान असं ढवळून घेणार आहोत. म्हणजे राहिलेला मसाला आपल्या पाण्यामध्ये मिक्स होऊन भाजीमध्ये ॲड होईल, कारण हेच पाणी आपण आता ह्या मटणामध्ये ओतणार आहोत. चिकन शिजायला वेळ नाही लागत, 5 ते 7 मिनटामध्ये 10 मिनटामध्ये चिकन आपलं शिजून होतं, पण मटण शिजायला वेळ लागतो. सो आपण मटणामध्ये पाणी थोडं जास्त ॲड करत आहोत. 30 ते 40 मिनटामध्ये हा मटण शिजून होणार आहे. सो त्या हिशोबाने मी पाणी ॲड केलं आहे आणि आमचे घरातले फॅमिली मेंबरसुद्धा आता खूप आहेत, 18 ते 20 माणसं आहेत आणि तेवढ्यांना हा रस्सा पुरायला पाहिजे. सो इतका रस्स्याचा अंदाज घेऊन मी पाणी ॲड केलं आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता शेवटला मी जे ॲड केले ते चवीनुसार मीठ. आता तुम्ही पाहू शकता मी त्या पातेल्यावरती ताट ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण पाणी मी ॲड करणार आहे. म्हणजे पाणी असं गरम होत राहणार आणि आपल्याला जर वाटलं की रस्सा थोडा कमी झाला आहे, आटला आहे, तर त्याच्यामध्ये हेच गरम पाणी आपण ॲड करणार.
मटण शिजण्यासाठी 5 ते 7 मिनटं बाकी असतील तेव्हा मी बटाट्याचे काप केले आणि त्यामध्ये ॲड केलेले. सॉरी, चुकून तो व्हिडिओ मला शूट करता आला नाही, पण मी मटणाचा सुद्धा वापर केलेला आहे, कारण मटणातला बटाटा आम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो. तुम्हाला पण आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बरोबर 40 मिनटामध्ये हा आपला मटण शिजून तयार झालेला आहे. छान असा झणझणीत रस्सा झालेला आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. माझी ही चुलीवरची मटणाची रेसिपी तुम्हाला आवडली का? आणि आवडली असेल तर हा व्हिडिओ आपला शेअर करा. बेल आयकॉनची बेल जर तुम्ही वाजवली नसेल तर जा आणि बेल आयकॉनची बेल वाजवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा हा फुल व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.